दिप्या आवरलं का? केक आणला का? हो बापू आणलाय. त्या अमोलला आवडतो तसलाच आणलाय ना, चॉकलेटचा. बापू अमोलच्या आवडीचं सगळं आणलंय. हा. हे धरा धरा. मोना मोना ऐक की मोना, काय हो? केक घेऊन फ्रीज मधला. किती काम लावशील तुम्ही मला? काय काम केलं ग तू? मगापासून बघ तू नुसती सेल्फी काढत बसल्या. मी तुम्हाला फक्त बसलेले दिसते ना? दिप्या तिच्याबरोबर कुठं वाद घालत बसलायस? तू आतापर्यंत घेऊन आला असतास. जा घेऊन ये. दिप्या काय? अरे वा, झाली सगळी तयारी? बघ सगळं झालंय. दिप्या छान केलंयस रे सगळं. भारी दिसतंय ना? हो. अगं बर्थडे कोणाचा आहे हा? बापू. आणि ते मित्रांसाठी खाऊ आणलंय का? हो, समोसा चॉकलेट बर्फी सगळं आणलंय बघ. अरे वा छान. आप्या हा? सुषमा पाहिजे होती ना आज. बापू मला पण सकाळपासून तिची आठवण येते हो. बापू पोरं येतील एवढ्यात, तुम्ही केक घेऊन या फ्रीज मधनं. हा हा हो आलो. दिप्या छान केलंय ना सगळं. अरे वा, हॅलो वेलकम. अप्पा हाय फ्रेंड. सिम्बा नाही म्हणायचो, अमूल अमूल म्हणायचो. हॅपी बर्थडे अमूल. थँक्यू. अरे वा अमोल, चांगली गँग जमवलंय की तू. हो मामा, हे माझे फ्रेंड्स आहेत. तेनू, जीतू, दादा, आकाश, हा साईराज, हा गणेश आणि हा निलेश, अक्षय, हा आणि ही माझी अपुमा. आणि आहे दीपा मामा आणि आतमध्ये बापू. आता तिथे मोबाईलवर टाइमपास करते ना ती मोला मामी. आणि तुझे बाबा कुठे आहेत? ते नाही आले का? त्यांचं गिफ्ट आलंय, पण मी दाखवीन तुम्हाला नंतर. बरं चला केक कापायचा ना. लवकर लवकर काप. तुम्हाला संध्याकाळी बाबांबद्दल सांगणार आहे ना. बरं चला. बापू बापू. आलो आलो. केक तयार आहे. चला केक कापून घेऊयात का? हा बापू ते काय तोंडे. दुनिया के सबसे प्यारे बच्चे को दुनिया का सबसे प्यारा दिन मुबारक हो. प्रिय अमोल, आपको जन्मदिन की मुबारक हो. ये चला कापायचं का केक? थांबा थांबा थांबा. काय रे? काय? मला पण. तुला देणारे थांब जरा. चला आता केक कापायचा ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Amol. Happy birthday to you.
बच्चे कंपनी आता तुम्हाला मस्त खाऊ देतो. मामा पाडून यांना म्हणजे म्हणजे घरी जाऊन खाते ना. का रे? मा तू सांग. अमोल ते आपल्याकडे पाहुणे आलेत ना, असं नाही म्हणायचं बाळा. बर मामा जा घेऊन ये पटकन. आज तर कॅम्प मध्ये पण बर्थडे केला अमोलच्या मास्टरांनी. आणि मामा घेऊन आला ना मी पटपट खाऊ बघा. छोटे सरकार नक्की काय झालंय तुम्हाला? मामाला बाबांबद्दल सांगणार आहे ना. चला अमोलच्या बर्थडेचा खाऊ. मामा दे 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 सगळ्यांना ते पटकन. हे खावा 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 पटपट खावा. चला शिवून खा केलं पटकन. दिनू पटपट खा नाही तर तुझं ताट काढून घेईन. अप्प्या, हा काय ग, काय झालंय त्याला? हाच त्याला बाबांबद्दल सांगणार असं प्रॉमिस केलंय ना मी, म्हणून असं करतोय तो. अप्प्या, अगं पण काय सांगणार आहेत त्याला? मला नाही माहिती बापू, मी अजून नीट विचारही केला नाही. त्यात अर्जुन. अप्प्या, अगं त्याचा नको विचार करू. आज बर्थडे आहे अमोलचा, त्याचे मित्र आलेत. आणि मग आम्ही सगळ्यांनाच चॉकलेट्स दिले. मुले एवढी खुश झाली ना की काय सांगू. अरे वा, हे वेस्ट केलं की. मी म्हणते कशाला करायचं आता हे. आता त्यांचा विषय सोडून द्यायचं ठरलंय ना, उलट हे करून अजून. वहिनी, तुम्ही सोडू शकता तो विषय. तुम्हाला नाही आठवत अमोलची? अर्जुन, आता झालं ना ते. काय झालं? अरे तू तेच घेऊन बसलास तर तुला उगाच त्रास होईल ना. होईल नाही, होतोय. मला आत्ता नाही, गेली 7 वर्ष होतोय. काय करू मी त्याचं? तुला ते सोडावं लागेल. ठीक आहे, तू सांग कसं सोडायचं. सोडायला तयार आहे मी, तू सांग कसं सोडायचं. अर्जा, नीट बोल तिच्याशी. अरे तुझ्यासाठीच बोलते ना ती. हो कदम, ती माझ्यासाठी सांगते, तुम्ही सगळीजण माझ्यासाठी सांगताय, पण नाही होत माझ्याकडून. काय करू मी? प्रत्येक वर्षी असं वाटतं की अमोल बरोबर पुढचा वाढदिवस साजरा होईल. या वर्षी नाही, पुढच्या वर्षी. हर वर्षी तेच तेच, या वर्षी पण तेच. भाऊजी बाद झाला आता. खरं तर अमोल तुम्हाला ओळखत पण नाही. हा का? म्हणजे थँक्यू. मला माहित नसलेली गोष्ट सांगितली तुम्ही, थँक्यू. रुपाली, अगं आधीच चिडलाय तो, त्यात तू अजून. अजून काय? अहो मी काय चुकीचं बोलते का? अर्जुन, तू थेरपी घेतो का? काय गरज नाही. ही जखम घेऊन आयुष्यभर जागावं लागणार आहे. अरे असं बोललास तर. नाही, असं बोललास तर नाही. जे आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. मीच सांगितलं होतं ना अप्पीला, अमोलला त्याच्या बापाबद्दल काय कळलं नाही पाहिजे. त्याचेच परिणाम आहे ते सगळे. जे काय झाले ना त्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच झाले सगळे. आणि हा तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, तुम्हाला जर माझा त्रास होत असेल ना, नाही तर माझ्यामुळे अडकलेगत होत असेल ना, सगळेजण जा मला सोडून. फक्त कदमांची काळजी घे दादा, म्हणजे घेशील तू. अर्जुन, अरे काय बोलतोस तू हे? मला एकट्याला सोडा ना. जे काय व्हायचं ना माझं होऊ द्या. राहू दे तिकडे. अर्जुन, अर्जुन, अरे आर्या, लागलं का तुला? चल चल चल, आज चल, आज सावकाश सावकाश. हळू हळू. का आली असेल ही आपण आपल्या आयुष्यात परत? अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही. त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस. आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. अर्जुन, तुला आजच का भांडायचं होतं माझ्याशी? आजच का? तू, मी आणि अमोल एकत्र असताना अमोलचा पहिला वाढदिवस होता रे. आपण काय करायला पाहिजे तरी आपण काय केलं? ही अशी आठवण घेऊन जगणार होत का? अमोलला आज तुझ्याबद्दल सांगायचं होतं मला.
कधीचा मागे लागलाय तो. मी काय सांगू तुझ्याबद्दल तर. अर्जुन, तुझ्याबद्दल मी अमोलला चांगलंच सांगेन. कारण माझा अजूनही नियतीवर ठाम विश्वास आहे. आणि मला माहितीये माझा अर्जुन आहे आत कुठेतरी. शहेनशाह. एवढा अंदाज का करून तुलाय? ये अमोल ये. कोण आहे? शहेनशाह. शहेनशाह म्हणजे कोण? शहेनशाह म्हणजे तुझा बाबा. पोरी, आम्हाला माफ कर. म्हणजे आज तू इतकं केलंस अर्जुनसाठी, तरी बी तो तसाच वागतोय. बाबा, अर्जुन तसा वागतो ना, म्हणूनच तो मला आवडतो. अगं आर्या, काय बोलतेस तू? हो वहिनी, अर्जुन मला आवडतो म्हणजे माझं अर्जुनवर प्रेम आहे. त्याला ते कधी जाणवलं नाही आणि त्याला ते कधी जाणवणारही नाही. पण ठीक आहे, आणि त्याच गोष्टींसाठी मला तो आवडतो. म्हणजे अहो सर, आजच्या जगात असा माणूस कुठे मिळणार आहे, एवढा प्रेम करणारा. 7 वर्ष सोडा, पण 1 महिना जरी झाला ना, तरी लोक दुसरा संसार थाटून ना मोकळे होतात. पण अर्जुननी असं नाही केलं. त्याचं आणि अपर्णा मॅडमचं पटत जरी नसेल ना, तरी त्याने कधी दुसऱ्या बाईचा विचारही मनात नाही आणला. एवढं नितळ प्रेम करणारा माणूस नशिबाने मिळतो. खरं बोललीस बघ पोरी. अगं, दोघांना बी एकत्र बघायचं ना, तेव्हा वाटायचं की कुणाची दृष्ट नको लागायला म्हणून. हो, पण नेमकं तेच झालं. आता आपल्या मनाची समजूत घालणं बंद करा. जे काय केले ना ते अपर्णानेच केले. वहिनी, मला अपर्णा मॅडमला भेटायची एक जरी संधी मिळाली ना, तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन. अर्जुनला आणि अपर्णा मॅडमला एकत्र आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन. आर्या, पण तू तर म्हणालीस की तुझं प्रेम आहे अर्जुनवर, मग हे. हो सर, पण माझ्या प्रेमाला अर्जुनकडून कधीच प्रतिसाद मिळणार नाही हे माहिती आहे मला. सगळं उधळून लावायची वृत्ती आहे त्याची. अपर्णा मॅडमवर ना त्याने तसंच प्रेम केलं, उधळून. अर्जुन इकडे आहे, पण शहेनशाह तो अपर्णा मॅडमचाच आहे, आणि तो कायम अपर्णा मॅडमचाच राहणार, कायम. माझ्या बाबाचं नाव शहेनशाह आहे. आणि बाळा, आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजे शहेनशाहची गोष्ट सांगणार आहे. तर काय झालं माहितीये, एकदा ना तुझी माँ खूप सॅड होती. सॅड होती का बरं?
अरे कारण ना मला अभ्यास करायचा होता आणि तिला अभ्यासच करता येत नव्हता. मग ती गेली शेतात. आजगावला? हो तिकडेच. मग ती शेतात गेली, तिला अभ्यास करायचा होता म्हणून इंटरनेट हवं होतं, पण तिथे रेंजच नव्हती. मग अजूनच सॅड झाली. मग तिला ना मागून एक आवाज आला. हॉटस्पॉट पाहिजे का? कुणाचा आवाज आला मा? शहेनशाचा. ओ, आणि तेव्हा शहेनशाने मला पहिल्यांदा मदत केली. तुला माहितीये शहेनशाच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. बाळा, ही होती तुझ्या माची आणि शहेनशाची पहिली भेट. आणि शहेनशाह असाच होता बरं का, त्याच्या हॉटस्पॉटच्या पासवर्ड सारखा, सगळ्यांना सगळं देऊन टाकणारा, कसलाच विचार न करणारा. आज सगळीकडे ओरबडायची वृत्ती आहे. माणसं आहेत ना प्रचंड हावरी झाली, पण अर्जुन तसा नाहीये. माझी आणि त्याची मैत्री कशी झाली, कधी झाली मला आठवत सुद्धा नाहीये. आणि प्रेमात तर अशी पडली की काही नाही. सॉरी, मी ठरवलं होतं की मी हे कधीच बोलणार नाही, पण आज माझ्या तोंडून निघून गेलं. का बोलणार नव्हतीस तू आर्या? कारण आजही अर्जुन ना अपर्णा मॅडमवर प्रेम करतो. कारण त्याचा जीव अपर्णा मॅडम मध्ये गुंतलाय. आज अपर्णा मॅडमचं आणि त्याचं भांडण झालं. त्याचा त्याला किती त्रास होतो. असं अजिबात नाही आर्या. त्यांचा जीव गुंतलाय फक्त अमोलमध्ये. रुपाली, आर्या अर्जुन सोबत जास्त वेळ असते. हा, आणि तिला चांगलंच माहित आहे. पण याने फक्त आणि फक्त त्यांचं नुकसानच होणार आहे. आर्या, तू तुझं मन का नाही मोकळं करते त्यांच्यापाशी? नाही म्हणजे यामुळे आमच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. पण आधी तो बाहेर पडला पाहिजे. सर, काही प्रश्नांची उत्तरे आहेत ना आपल्याला आधीच माहिती असतात, पण ती स्वीकारायची ताकद आपल्यात नसते. म्हणजे अर्जुन, अपर्णा मॅडम आणि अमोल एकत्र आले ना तरच त्याला बरं वाटणार आहे. नाही, असं अजिबातच नाही. आणि ह्याने भाऊजी अजूनच खचतील. आणि अपर्णाने अमोलच्या मनात त्यांच्याविषयी काय काय भरवून ठेवले. काय? रुपाली, अपर्णा अशी नाहीये. ती अशीच आहे. आपण ओळखायला चुकलोय तिला. तू कशावरून म्हणतेस हे? नाहीतर अमोलने भेटायचं किंवा बोलायचं काहीतरी प्रयत्न केला असता ना. 7 वर्षात त्याला तरी काहीतरी वाटलं असतं ना. पण वहिनी, पण बिन काही नाही आले. आता अर्जुन भाऊजींनी तो विषय सोडून दिला पाहिजे बास. मग एके दिवशी तुझ्या मला एका वाईट माणसाने खूप त्रास दिला. अहो, तुम्ही संपूर्ण फी माफ असं लिहिलंय ना, मग संपूर्ण फी माफ झाली पाहिजे की. मम्मा, त्यांनी तुला सॉरी म्हणलं का? नाही ना. मग तिकडे आला शहेनशाह. मग त्यांनी काय केलं मा? शहेनशाहने त्या वाईट माणसासोबत खूप फायटिंग केली. फायटिंग? मा, माझे बाबा हिरो होते का? हो, मग त्या वाईट माणसाला शहेनशाहने चांगला धडा शिकवला. मा, कसं भारी ना? शहेनशाह होताच भारी. मग काय झालं मा? मग माझ्या लग्नाच्या वेळेला अजून एक दुष्ट माणूस आला. अर्जुन उर्फ शहेनशाह. रिश्ते में तो तुझा बाप लागतो. कसा ते कळेल लवकरच. मग त्याच्यासोबत पण फायटिंग केली का? नाही, त्याच्याशी माझं लग्न ठरलं होतं. पण मला ऐन लग्नात कळालं की तो माणूस माझ्याशी खोटं बोललाय. तो माणूस चांगला नाहीये. मग मी खूप घाबरले आणि लग्नातून पळून गेले. मग मला साथ द्यायला आला बरोबर. आणि तुला माहितीये का, त्यानंतर तुझ्या माला मी तिथून परत घेऊन आलो. बापे, आजचाच दिवस, हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्याचा. आणि सगळ्यांशी फायटिंग केली आणि तुझ्या माच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.
मुळात त्यांचं लग्नच कसं झालेलं. अर्जुन भाऊजी जर अपर्णाला परत घेऊन आले नसते ना तर आज हे सगळं झालंच नसतं. ना त्यांचं लग्न ना अमोल ना हे सगळं. आर्या, तू करशील माझ्या अर्जुनशी लग्न?